जयसिंगपूर येथे नूतन बसस्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृहे मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल। तसेच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्याची घोषणा केली आहे। कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बसस्थानकाची इमारत दुमजली उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल। बसस्थानकात दर 4 तासांनी स्वच्छता, रात्री थांबणाऱ्या बसची यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे। या सर्व निर्णयामुळे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। 2 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जयसिंगपूर येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा नामदार सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। प्रारंभी फीत कापून नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला। प्रारंभी स्वागत जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले। प्रास्ताविक एसटी महामंडळाच्या अमृता ताम्हणकर यांनी केले। यावेळी बोलताना नामदार सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ प्रवासी केंद्रित धोरणावर कार्यरत असून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले। वाढत्या शहरीकरण आणि प्रवासी संख्येचा विचार करता आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। जयसिंगपूर हे शहर केवळ व्यापारी केंद्र नसून ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारे शहर आहे। या पार्श्वभूमीवर अशा विकसित शहरात आधुनिक बसस्थानक उभारणे ही महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले। एसटी महामंडळाच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। विशेषतः स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा दर्जा उंचावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसेच प्रवाशांनीही सार्वजनिक सुविधांचा वापर करताना जबाबदारीने वागून स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। याशिवाय स्थानिक स्तरावरील विविध समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। भविष्यात एसटी सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी परिवहन विभागासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। जयसिंगपूर हे 4 जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याचे वाहतूक आणि प्रवासी सुविधावर मोठा ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले। बसस्थानकाला सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। रेल्वेने रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय नसल्याने प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागते। त्यामुळे बसस्थानक परिसरात यात्रेकरू व प्रवाशांसाठी यात्री निवास उभारण्याची मागणी त्यांनी केली। तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक करण्याची गरज त्यांनी मांडली। अवजड वाहनांच्या तपासणीसाठी स्थानिक स्तरावरच ट्रॅकला मान्यता देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोल्हापूरला जावे लागू नये अशीही मागणी त्यांनी केली। कुरुंदवाड आगारातील तोटा कमी करण्यासाठी स्वमालकीच्या बसेस उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। तसेच शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे जांभळी दरम्यानच्या भागात एसटीसाठी स्थापन करण्यात यावे। या सर्व मागण्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवून परिवहन व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। साठी त्या ठिकाणी कचरा कुंडी सुद्धा आम्ही देतोय। त्या कचरा कुंडीमध्ये टाका आणि एसटी महामंडळाला एवढी मदत करा। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची सूचना, 1 जून एसटी महामंडळाचा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनापासून साफसफाई ही तर आम्ही करणारच आहोत, परंतु जे काही शौचालय आहेत, आज सुलभ शौचालय आहे परंतु त्यांना नोटीस दिलेले आहेत, त्यांना आम्ही खाली करणार आहोत आणि सर्वसामान्य प्रवाशांना, आम्हाला महिलांना आणि पुरुष मंडळींना 1 जूनपासून प्रसाधनगृह हे मोफत एसटी महामंडळानं केलेलं आहे। त्यामुळे प्रसाधनगृहामध्ये कोणाला पैसे मोजायची गरज नाही, अशा पद्धतीचं एक निवेदन आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला करतो। परत एकदा आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्या लोकप्रतिनिधींचं कौतुक करतो आणि मला या ठिकाणी आमंत्रित करून बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।